नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते. जेव्हा गावरान चवीला नवा खमंग तडका मिळेल तेव्हा मारवाडी गवारीच्या शेंगासारख्या पदार्थांना अधिकच चव येईल. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी 250 ग्रॅम गवारीच्या शेंगा घेतल्यात. त्या निसून किंवा चिरून घ्यायच्यात. त्यानंतर एक कुकर घेतलाय. त्यामध्ये निसून घेतलेल्या गवारीच्या शेंगा घालून घेतल्यात. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर शेंगा बुडतील एवढंच त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता मोठ्या आचेवर एक शिट्टी काढून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या उकडलेल्या आपल्या शेंगा तयार झाल्यात. त्यानंतर एक कढई तापत ठेवली. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. अर्धी वाटी शेंगदाणे त्यामध्ये घालून घेतलेत. शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून द्यायचेत. तळल्यानंतर थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचेत. आता त्याच कढईत थोडंसं तेल घालून घ्यायचंय. अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही ओलं खोबरंही वापरून घेऊ शकता. खोबरे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचेत आणि थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचेत. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे आणि मध्यम आकाराचे बटाटे 2 लांब लांब चिरलेले यामध्ये घालून घ्यायचेत. हे बटाटे आपण फ्राय करून घेणार आहोत. बटाटे फ्राय केल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचेत. त्यानंतर एक कढई तापत ठेवली. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतले. तेल कडकडीत तापू द्यायचे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतले. अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे. तेही तडतडून द्यायचे. त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घ्यायच्यात. तेही तळून घ्यायच्यात. त्यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. ती परतून घ्यायची. आता त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घातली. एक छोटा चमचा धनेपूड पावडर, अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा लाल काश्मीरी पावडर आणि एक छोटा चमचा मीठ घालून घ्यायचे. हे सर्व परतून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मध्यम आकाराचे 2 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत. तेही यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता ह्या मसाले आणि टोमॅटोला तेल सुटल्यानंतर यामध्ये उकडलेल्या शेंगा घालून घ्यायच्यात. बटाटे फ्राय केलेले यामध्ये घालून घ्यायचेत. हे सर्व मिक्स करून घ्यायचंय. आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनिटांसाठी शिजू द्यायचेत. हे सर्व एकजीव करून घ्यायचंय. त्यानंतर यामध्ये शेंगदाणा आणि नारळाचा कूट घालून घ्यायचा आहे. हा जाडसर बारीक करून घ्यायचा आहे. हे सर्व हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय. हे सर्व मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. आणि हलक्या हाताने परत ही एकजीव करून घ्यायची. आता मी गॅस बंद करून घेते आणि एका भांड्यामध्ये हे सर्व करून घ्यायचंय. आता ह्या गावरान मारवाडी शेंगांना अगदी नवा आणि खमंग तडका मिळालेला आहे. चला तर तुम्हाला मारवाडी गवारीच्या शेंगा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा.
चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. एक लाईक नक्की करा. खूप खा, आनंदी राहा. धन्यवाद.